श्री संत ज्ञानेश्वर माऊली हरिपाठ. देवाची द्वारी उभक्षण भरी तेने मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जीवे वेगू करी. वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणे. द्वारकीचे राणी पांडवा घरी. अर्थ विवरण. येथे ज्ञानेश्वर माऊलीने देवाची या द्वारी असं म्हटलं आहे. देवळाची द्वारी असं म्हटलं नाही. देवळाच्या दारातून मूर्तीकडे पोहोचता येतं, तसं देवाकडे पोहोचण्याचं दार म्हणजे आपलं मन. या मनाच्या दारातून उभा क्षण म्हणजे संपूर्ण क्षण, म्हणजे प्रत्येक क्षणी एक क्षण आपण अंतर्मुख झालो तर आपल्याला ईश्वर दर्शन करून देणाऱ्या चारी मुक्ती लाभतात. सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता या चार मुक्ती आहेत. प्रभूच्या साम्राज्यात प्रवेश झाला की सलोकता, त्यात सतत मनात सानिध्य लाभलं की समीपता, भगवंतासारखं रूप झालं की स्वरूपता, आणि ईश्वरात पूर्णपणे विलीन झालं की संयुज्यता. या चारी मुक्तींचा लाभ होतो. मन अंतर्मुख करून मुखाने हरीचे मनापासून नाव घेतले की ते पुण्य मिळतं, ज्याची मोजदाद कुणालाही करता येत नाही. या संसारात नको म्हटलं तरी राहावं लागतं. संसारात राहून पुण्य मिळवण्याचे दोन मार्ग आहेत. एक दुसऱ्याला सुख देण्याचे सत्कर्म करून, आणि दुसरा ईश्वराचं नामस्मरण अखंडपणे करून. अमाप पुण्य मिळवता येतं, पण त्यासाठी जिभेला श्रीहरीच्या नामाच्या उच्चाराचं वळण लागावयास पाहिजे, तेही गणित श्रेणीने वाढावयास पाहिजे. म्हणजे केव्हा तरी नाम घेतो इथपासून अखंड नाम घेतो इथपर्यंत प्रगती झाली पाहिजे. ही नामस्मरणाची पवित्र सवय आपल्याला लागली ही आपण शुद्ध व पवित्र होऊन जाऊ. 4 वेदांनी आणि 6 शास्त्रांनी बाह्य उभारून हात वर करून हेच सांगितले आहे की हे जीवा, तू अखंड नामस्मरण करीत राहा. आज ना उद्या तुला देव भेटेल. भगवान श्रीकृष्ण हे देवकीच्या उदरी मथुरेत जन्माला आले व गोकुळात यशोदेच्या पदरी लहानाचे मोठे झाले. नंतर त्यांनी द्वारकेसारखं संपन्न साम्राज्य उभारलं, पण शेवटी हा द्वारकेचा राणा पांडवाच्या घरी सतत या त्या कारणाने राबला. इतकंच नव्हे तर धर्मराजाच्या अश्वमेध यज्ञाच्या वेळी त्याने उष्टी खरकटी सुद्धा काढली, आणि भारतीय युद्धात अर्जुनाला संकटाच्या वेळी सतत मदत केली व देवपणाचं ब्रीद राखलं. हरिमुखे